शेतकऱ्यांचा। आता आपण थेट जाणार आहोत वनतरामध्ये, कारण न्यूज 18 लोकमतची टीम तिथे पोहोचली आहे। जगातील सगळ्यात मोठ्या वन्यजीव संरक्षक केंद्र वनतरामध्ये इथे महादेवी हत्तीणेची कशी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। इथे आहेत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आणि इथे साधारण शेकडोनी हत्ती जे आहेत ते अगदी आनंदाने बागडतायत, खेळतायत, आनंद लुटतायत या सगळ्या परिसराचा। आणि त्यामध्येच माधुरी हत्तीण सुद्धा आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांच्याकडे। विशाल, या क्षणाला श्वेता आपण आहोत ते वंतारामध्ये। वंतारातल्या वंतारा एलिफंट कॅम्पमध्ये हत्तींची काळजी कशी घेतली जाते हे सगळं आपण आपल्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी ज्या ठिकाणी आलेलो आहे हे मॅन मेड फॉरेस्ट आहे, म्हणजे मानवाच्या वतीने उगवण्यात आलेलं हे मोठं फॉरेस्ट आहे। इथं वेगवेगळी झाडं जी आहे ती साधारण 30 वर्षांपूर्वीपासून लावण्यात आली होती, आता एवढी मोठी झालीत। आणि या भागामध्ये जे हत्ती रेस्क्यू करून आणण्यात आलेले असतात ते मडबात त्यांना घालण्यात येतं। म्हणजे या चिखलाची आंघोळ जी आहे, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा आनंद हे हत्ती घेताना दिसत आहेत। आपल्या बरोबर इथल्या बायोलॉजिस्ट आपल्या सोबत आहेत। काय नाव आपलं? कृपा, काय नेमकं म्हणजे आता हे सगळं आपण बघतोय, म्हणजे माधुरी हत्तीच्या बाबतीत देखील असेच उपचार होत असणार किंवा उपचारानंतर ती अशीच आपल्याला बागडताना बघायला मिळेल यात शंका नाही, पण या परिसराबद्दल काय सांगाल? या परिसराबद्दल सांगायचं झालं तर सर हा ग्रीन बेल्ट एरिया आहे। अराउंड 1000 एकर एरिया आहे, जिथे आपण फ्री रेंजिंग एरिया देतो हत्तींसाठी, जिथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे मड बाथ्स आहे, त्यांच्यासाठी सँड माउंट्स आहे, जिथे त्यांची जी मूलभूत गरज आहे पाण्यासोबत माती सुद्धा खूप त्यांची मूलभूत गरज आहे, जे त्यांना पॅरासाइट्स म्हणा किंवा ॲज अ सनस्क्रीन काम करते त्यांच्या त्वचेवर। म्हणजे ही माती म्हणजे हा जो चिखल आहे सनस्क्रीन म्हणून काम करतो युजली चिखल सुद्धा, आणि त्यांची त्वचा इन जनरल खूप सुरक्षित आणि नीट राहण्यामध्ये हेल्प करतो। सो ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करणं ही त्यांच्या लाईफस्टाईल मधली एक गोष्ट आहे। इन वाईल्ड आपल्याला पाहायला मिळतं की हे नॅचरली मड बाथ आणि सँड डस्टिंग वगैरे करतात, पण कॅप्टिव्हिटी मध्ये अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं इज अ बिग टास्क। सो इथे हे पॉसिबल असल्या कारणाने हे जे रेनगन सिस्टम आहे हे फक्त प्लांटेशनसाठी आधी यूज व्हायचं, पण जेव्हापासून ॲनिमल्स वावरायला लागले त्यांनी स्वतः त्या पाण्याच्या खाली एरियामध्ये मड वॅलोज तयार करून ते तिथे एन्जॉय करतात। वा वा, क्या बात आहे। मंडळी 269 हत्ती जे आहेत त्यांचा सांभाळ जो आहे तो वंतारामध्ये केला जातो। मी जसं यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की जगभरातनं देशातनं हे हत्ती जे ते रेस्क्यू करून इथे आणले जातात। मग कुठे सर्कसीतला जखमी झालेला हत्ती असेल, कुठे पर्यटनासाठी वापरला जाणारा हत्ती असेल, कुठे फॉरेस्टच्या वतीने सोपवले जाणारे हत्ती असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे हत्ती जे तिथे आणले जातात। अशाच पद्धतीने माधुरीला देखील इथे कोर्टाच्या आदेशानुसार उपचाराकरता आणण्यात आलेलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या मंडळी, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे सगळं कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव उद्देश आहे की वंताराबद्दल जे गैरसमज आपल्या मनात आहेत ते दूर करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। तो प्रयत्न असा आहे की इथे योग्य पद्धतीने आणलेल्या प्रत्येक हत्तीवरती छानपैकी उपचार केले जातात, त्याला ठणठणीत बरं केलं जातं आणि अशाच पद्धतीने उपचारानंतर हे हत्ती जे ते या नैसर्गिक अधिवासात बागडताना दिसतात। अशाच प्रकारे माधुरी हत्ती सुद्धा तिच्या उपचारानंतर बरी झाल्यानंतर आपल्याला बागडताना बघायला मिळेल। पण हे दृश्य बघत असताना निश्चितच आपल्या मनात जे प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असणार या शंकाने। साधारण कुठल्या पद्धतीचे हत्ती म्हणजे कशा प्रकारचे आजार झालेले असतात, जखमा झालेल्या असतात ते आपल्याकडे उपचारासाठी आणले जातात? मोस्टली फूट इश्यूज खूप असतात त्यांना, फूटमध्ये ॲब्सेस म्हणा किंवा नेल्स जे असतात त्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात। त्यानंतर जखमा असतात जे लॉंग टर्म वुंड्स म्हणतो आपण, तशा प्रकारे ॲब्सेस झालेले, इन्फेक्शन जर त्यांना चारा किंवा दाताचा काही प्रॉब्लेम असेल आणि चारा नीटप्रमाणे पचत नसेल तर त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, चारा आतमध्ये फसू शकतो, असे वेगळे कारण। हे 3 हत्ती जे दिसतात काय नाव आहे त्यांची? त्यांचं सुशीला, बाहुबली आणि जयलक्ष्मी। सुशीला, बाहुबली आणि जयलक्ष्मी। हा छोटा हत्ती जो दिसतोय मोठा आवाज करताना, बाहुबली। तर आपण हा बाहुबली बघतोय मंडळी। चित्रपटातला बाहुबली आपण बघितला होता, पण इथं प्रत्यक्षातला हा बाहुबली जो आहे, छोटा बाहुबली, तो देखील इथे बागडताना आपण बघतोय। असं आहे की थोडंसं आपल्याला लवकरात लवकर इथे पुढे जायला लागेल। फार माणसांच्या गर्दीची या हत्तींना सवय नाही आहे। त्यांच्या अधिवासात रममान होणं, त्यांचा आनंद घेणं, आनंद घेणं, या सगळ्या मूडमध्ये आपल्याला हत्ती इथं जे ते बघायला मिळतात। रिलायन्सच्या वतीने खरं तर हे सगळं हा सगळ्यात मोठा नैसर्गिक अधिवासातला जो अधिष्ठानाचा भाग आहे तो इथे बसवण्यात आलेला आहे आणि ज्यात आपण वंतारा एलिमेंट कॅम्पमध्ये हे वेगवेगळे हत्ती बागडताना बघतो। अशाच पद्धतीने पुन्हा एकदा सांगायचं आहे की अशाच पद्धतीने
छानपैकी आदिवासात माधुरी देखील रममान होताना इथं आपल्याला बघायला मिळेल. थोड्याच वेळात आपण माधुरीकडे जाऊ आणि त्याबद्दलचं देखील कव्हरेज मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. बॅक टू स्टुडिओ.